विजेतेपद मिळवलं होतं त्या संघाचे कर्णधार होते अर्थात शेन वॉर्न. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय विकास गोवेकर. एक सुरेख असा फटका पाहायला मिळतोय बंटीच्या बॅटमधून. 2 धावा अर्थात धावांचा श्री गणेश या ठिकाणी सुरू करताना दिसतोय तो ओमकार क्रिकेट संघ चौके. एका महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये बंटी डिचोलकर आणि दिनेश गावडे अशी सलामीचे प्रारंभीचे फलंदाज मैदानावर दिसत आहेत. तर गोलंदाजी मार्गवर गणेश कृपा देवली संघाकडून विकास गोवेकर. षटकातील पुढचा चेंडू असेल. चेंडू घेतोय बॅटची बाहेरची कडा. चेंडू मिसावतोय घोषित स्वरूपामध्ये. 1 धाव ही धावफलकावर गणली जाते. अर्थात या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी पंचांची महत्त्वपूर्ण भूमिका MCAचे मान्यताप्राप्त पंच आपल्याला दिसत आहेत. एम्ब्रोस अल्मेडा सर आणि उमेश मांजरेकर सर. आमच्या समवेत जोडले गेल्या समालोचन कक्षामध्ये सन्माननीय राजा सामंत सर, सन्माननीय नाना नाईक सर आणि गुणलेखनाचं काम पाहतात गणेश राहुल सर. सुरेख असा फटका बंटीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चेंडू जातो तो निश्चित डीप स्क्वेअर लेगच्या सीमारेषे नजीक. एक सुरेख असं आर्यन वाक्कर एक सुरेख असं क्षेत्ररक्षण करतायत आणि या चेंडूवर तब्बल 2 धावा मिळत आहेत त्या ओमकार क्रिकेट संघ चौके संघाला. धावसंख्या पोहोचते धावफलकावर बिनबाद 5 धावा. प्रारंभीच्या पहिल्या षटकामध्ये अर्थात 4 षटकांचा निर्धारित सामना आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये प्रारंभीचं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज विकास गोवेकर. यावेळी मात्र कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज विकास गोवेकर. जर गणेश कृपा देवली संघाचा विचार केला प्रारंभीचे पहिले 2 सामने जिंकतोय. या आजच्या दिवसामध्ये या संपूर्ण स्पर्धेवर आपली पकड मजबूत करताना दिसतोय तो. त्याचप्रमाणे ओमकार चौके सुद्धा असे 2 तुल्यबळ संघ एकमेकांसमोर टाकले आहेत. औचित्य देवली गाव आयोजित देवली प्रीमियर लीग 2023 पहिलं पर्व आपण अनुभवतोय, आपण पाहतोय. या भव्य दिव्य अशा मैदानावर गोलंदाज सज्ज होतोय विकास गोवेकर. षटकातील पुढचा चेंडू असेल बंटीसाठी. सुरेख प्रकारचा चेंडू 30 सर्कलच्या आतमध्ये या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण. तितकीच चित्त्याच्या वेगाप्रमाणे या ठिकाणी यष्ट्यांचा वेध घेतोय तो क्षेत्ररक्षक आणि बॅक टू द पॅव्हलियन बंटी डिचोलकर. पहिला गडी हा डगआउटच्या दिशेनं. आजच्या दिवसामध्ये आपले 2-2 सामने जिंकले त्यामुळे निश्चितच या सामन्याला एक फार मोठं महत्त्व असेल या दोन्ही संघांसाठी. कोणता संघ या आजच्या सामन्यामध्ये 3ऱ्या विजयाची नोंद करतोय ते पाहण्याजोगं ठरेल. गोलंदाज विकास गोवेकर चांगल्या दर्जाची गोलंदाजी अर्थात प्रारंभीचं पहिलं षटक हाताळताना दिसतोय तो गणेश कृपा देवली संघाकडून. एका बाजूनं नवीन बॅटर आपल्याला मैदानावर दिसतोय शेखर राहुल, शेखर प्रभू आपल्याला दिसतोय तो. अर्थात मैदानावर गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय विकास गोवेकर. गणेश कृपा देवली संघाचा प्रारंभीचा पहिला गोलंदाज आपल्याला मैदानावर दिसतोय तो अर्थात गोलंदाजी करताना. हॅलो सर, प्रत्येक षटकारासाठी आप्पा चव्हाण यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक येत आहे. प्रत्येक षटकारासाठी वाळू व्यावसायिक आप्पा चव्हाण यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. पंचांचा इशारा येतो तो आमच्यापर्यंत. चौकार या 4 धावा मिळत आहेत अर्थात ओमकार स्पोर्ट चौके संघाला आणि पहिल्या षटकांच्या सांगतेनंतर धावसंख्या ही धावफलकावर ओमकार चौके संघ नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना 1 गडी बाद धावफलकावर 9 धावा.
सामन्यामध्ये ती अर्थात या दोन बॅटरना गोलंदाजी मार्गवर राजाराम नावाचा गोलंदाज सज्ज होतोय. समोर असेल शेखर प्रभू. यावेळी मात्र सुरेख प्रकारचा चेंडू थोडासा खाली राहतोय. चेंडू सन्मानजनक खेळून काढला जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो एक धाव घेतली जाते. एकेरी धावसंख्येनं आता मात्र या ठिकाणी धावसंख्या होते ओमकार चौके संघ 1 गडी बाद 10 धावा. देवली गाव आयोजित अर्थात देवली सर्व देवली गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकत्र येत आहेत आणि एक भव्य दिव्य असं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं. DPL देवली प्रीमियर लीग 2023 पहिलं पर्व आपण अनुभवतोय या भव्य दिव्य अशा मैदानावर. अर्थात टेनिस क्रिकेट .in माध्यमातून सुद्धा आपण घर बसल्या ही स्पर्धा लाईव्ह पाहू शकाल. गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय गोलंदाज राजाराम. षटकातील पुढचा चेंडू राजारामचा आहे. या ठिकाणी डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळला जातोय परंतु घोषित स्वरूपाची एक धाव ही ओमकार चौके संघासाठी. एकेरी धावसंख्येनं ओमकार चौके संघ पोहोचतोय 1 गडी बाद 11 धावा धावफलकावर. अर्थात 4 षटकांचा हा निर्धारित डाव असेल आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये निश्चितच 40 ते 45 धावा बनवावं लागेल. जी फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये आकाश सांगवेकरने केली होती तीच फलंदाजी या मैदानावर या सामन्यामध्ये करावी लागेल. ती अर्थात ओमकार चौके संघाच्या फलंदाजाला. तर दुसऱ्या बाजूनं अतिशय भेदक असा मारावा करावा लागेल गणेश कृपा देवली संघाला. या ठिकाणी सुरेख प्रकारचा चेंडू यावेळी मात्र कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज राजाराम. अतिशय उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू निश्चितच चेंडू निर्धाव गणला जातोय. आमच्या समेत जोडले गेल्यात गुणलेखनाचं महत्त्वपूर्ण काम करतायत गणेश राऊळ सर. आमच्या समेत जोडले जात आहेत सन्माननीय राजा सामंत सर, सन्माननीय नाना नाईक सर. गोलंदाजी मार्गवर सुरेख प्रकारचं कमबॅक करताना दिसतोय तो अर्थात गोलंदाज राजाराम गणेश कृपा देवली संघाकडून. चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. ते अर्थात गणेश कृपा देवली संघ आपल्या घरच्या मैदानावर आपल्या घरच्या प्रेक्षकांच्या साक्षीनं या ठिकाणी खेळताना दिसतोय. अर्थात गोलंदाजी मार्गवर राजाराम नावाचा गोलंदाज. यावेळी मात्र सुरेख प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. जोपर्यंत चेंडूवर येतोय सुमित भोगावकर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते 2 धावा पूर्ण केल्या जातात. या दुहेरी धावसंख्येनं ओमकार चौके संघ पोहोचतोय 1 गडी बाद 13 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. अर्थात 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतो आणि ओमकार चौके संघ प्रारंभी प्रथम फलंदाजी करताना 1 गडी बाद 13 अशी धावसंख्या धावफलकावर. तोपर्यंत जाऊया आपण डीजेचं सुमधुर संगीत ऐकण्यासाठी. खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 13 धावा. गोलंदाजी मार्गवर आपल्याला दिसतोय सुमित भोगावकर. मागच्या सामन्याचा सामनावीर मॅन फ्रॉम कुंभार मार्ट ज्यानं अतिशय भेदक अशी गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. अर्थात त्या सामन्याचा संपूर्ण सामन्याचा जो सामनावीर ठरला होता असा सुमित भोगावकर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. स्ट्राईकच्या दिशेने असेल शेखर प्रभू. शेवटचे 12 चेंडू असतील. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल आणि या 2 षटकांमध्ये निश्चितच 20 ते 25 धावा काढाव्या लागतील. ते अर्थात ओमकार क्रिकेट संघ चौके संघाला. गोलंदाज सुमित भोगावकर. षटकातील पुढचा चेंडू असेल. यावेळी मात्र सुरेख असा फटका शेखरच्या बॅटमधून जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. एकेरी धाव ही धावफलकावर गणली जाते. 14 सांघिक धावसंख्या ही धावफलकावर. एका गडाच्या मोबदल्यात 3रं षटक हे प्रगतीपथावर गणेश कृपा देवली संघाकडून. आपण यापूर्वी पाहिलं SKPL सातेरी कर्ली प्रीमियर लीगचा थरार पाहिला. त्यानंतर KPL कुंभार मार्ट प्रीमियर लीग. त्यानंतर NPL निवती प्रीमियर लीग आणि यानंतर मात्र एक सुरेख असा देखणा फटका पाहायला मिळतो तो अर्थात दिनेश गावडेच्या बॅटमधून. दिनेश गावडे ऑन फायर. एक सुरेख असा गगनचुंबी आकाशाला गवसणी करणारा षटकार दिनेशच्या बॅटमधून. एक गगनचुंबी षटकार आणि षटकारानं धावसंख्या पोहोचते धावफलकावर 1 गडी बाद. सुमितच्या गोलंदाजीवर उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांकडे अधिकृत दात मागितले होते परंतु पंच हा चेंडू अधिकृत ठरवतात कारण पंच सांगतात हा चेंडू मारणा योग्य होता. निश्चितच एक निर्धाव चेंडू गणला जातोय तो सुमित भोगावकरचा. धावसंख्या स्थिरावलेली 1 गडी बाद 20 धावा धावफलकावर. गोलंदाजी सज्ज होतोय सुमित. यावेळी मात्र सुरेख असा देखणा फटका दिनेशच्या बॅटमधून. झेल घेण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा निर्णय येईल. परंतु यावेळी मात्र खिलाडू वृत्तीने या ठिकाणी क्षेत्ररक्षक सांगतो की हा चेंडू जातो तो सीमा पार.
गगनचुंबी षटकार, पुन्हा एकदा फटका फसतोय, झेलच्या खाली स्वतः आपल्याला गोलंदाज दिसतोय आणि यावेळी मात्र कोणी झेल घ्यायच्या या नादामध्ये चेंडू मात्र जमिनीला दान केला जातोय, झेल जमिनीला दान केला जातोय तो अर्थात गणेश कृपा देवली संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. निश्चितच या चेंडूवर तब्बल धावा घेतल्या जात आहेत 2 आणि धावसंख्या पोहोचते 28 धावा धावपलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात ओमकार क्रिकेट संघ चौके DPL अर्थात 2023च्या पहिल्या पर्वामध्ये एक महत्वपूर्ण सामना. दोन्ही संघ आपले प्रारंभीचे 2 सामने जिंकतोय. निश्चितच या 2 संघांसाठी हा महत्वपूर्ण सामनाचे बघायचा आहे कोणता संघ आजच्या दिवसामध्ये 3ऱ्या विजयाची नोंद करतो. एका बाजूला गणेश कृपा देवली संघ, दुसऱ्या बाजूला ओमकार चौके संघ. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सुमित भोगावकर, मॅन फ्रॉम कुंभारमाठ. समोर असेल दिनेश. यावेळेमध्ये सुरेख असा फटका, 2 क्षेत्रकाची अभेद्य भिंत भेदून चेंडू जातोय काळू कॉर्नरच्या दिशेनं, सीमा पार, सीमाचं उल्लंघन करून मध्ये 19 धावा खर्च करतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. ओमकार चौके संघ पोहोचतोय एका गड्याच्या बदल्यात धावसंख्या 32 धावा. अजूनही 10 ते 15 धावा या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये आल्या तर निश्चितच 45 ते 50 धावांचं एक फार मोठं टार्गेट असेल, फार मोठं टोटल असेल ते प्रतिस्पर्धी गणेश कृपा देवली संघासमोर. आणि निश्चितच ती फलंदाजी करावी लागेल शेखर प्रभू आणि दुसऱ्या बाजूला सलामीला आलेला बॅटर आपल्याला दिनेश गावडे, ज्याच्या बॅटमधून 2 गगनचुंबी षटकार या सामन्यामध्ये पाहिले, 2 आक्रमक शैलीचे नेत्रदीपक चौकार आपण बॅटमधून पाहिले. असा दिनेश गावडे अजूनही मैदानात, तर स्ट्राईकच्या दिशेनं शेखर प्रभू हा खेळण्यासाठी सज्ज. या षटकाची या डावाची सांगता करणारा शेवटचा षटक घेऊन येतोय गोलंदाज जितेंद्र देऊलकर. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये दिल्ली टू हरियाणा असा चेंडू संबोधला जातो, हाच चेंडू टाकताना दिसतोय तो अर्थात गोलंदाज जितेंद्र देऊलकर. धावसंख्या 33, लॉस ऑफ 1 विकेट. 33 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर जितेंद्र देऊलकर आपल्याला दिसतोय. यामुळे मात्र सुरेख असा फटका, झेल घेण्याचा प्रयत्न, 30 सर्कलच्या आतमध्ये एक देखणा प्रयत्न केला होता या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने, परंतु पहिल्या प्रयत्नामध्ये झेल सुटतोय, दुसऱ्या प्रयत्नामध्ये जमिनीला दान केला जातोय झेल आणि एक जीवदान मिळते ते अर्थात फलंदाज शेखर प्रभूसाठी. धावसंख्या पोहोचते ती 34 धावा धावपलकावर. या षटकातील या डावातील शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि या 5 चेंडूमध्ये निश्चितच एक चांगली मोठी धावसंख्या उभारावी लागेल दिनेश गावडे या फलंदाजाला, कारण दिनेशच्या बॅटमधून या सामन्यामध्ये आपण 2 षटकार 2 चौकार वैयक्तिक 25 धावांची खेळी करताना दिनेश गावडे. यावेळी मात्र सुरेख असा चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न असेल निश्चितच आपल्या क्रीजमध्ये पोहोचण्यापूर्वी या ठिकाणी तंबूच्या दिशेने दिनेश गावडे, परंतु दिनेश गावडे जरी बाद झाला तरी आपल्या संघासाठी एक आश्वासक सुरुवात करून दिली, आपल्या संघाला एका चांगल्या ध्येयाकडे, चांगल्या उद्दिष्टाकडे नेऊन ठेवण्याचं काम केलं आहे ते दिनेश गावडेनं. 2 षटकार 2 चौकार सायनं नट संपुष्ट देते ती अर्थात 12 चेंडूमध्ये दिनेश गावडे यासाठी एकदा जोरदार टाळ्या, ज्याने आपल्या संघासाठी 12 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी केली, त्यामध्ये 2 गगनचुंबी षटकार आणि 2 नेत्रदीपक चौकार आपण दिनेश गावडेच्या बॅटमधून पाहिले. धावसंख्या धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा. नवीन फलंदाज मैदानावर अर्थात मंदार गावडे आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, मॅन फ्रॉम चौके मंदार गावडे. दरम्यान गोलंदाज सज्ज होतो तो जितेंद्र देऊलकर. या षटकातील पुढचा चेंडू, सुरेख असा फटका शेखर प्रभूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो. कव्हरच्या दिशेने एक सुरेख असा फटका, चेंडू जातो डीप कव्हर, सीमारेषेचं उल्लंघन करून दिनेश गावडेनं केली आपल्या संघासाठी ती फलंदाजी करताना. शेखर प्रभू नावाचा फलंदाज चौकारानं धावसंख्या पोहोचते ती 38, लॉस ऑफ 2 विकेट. 38 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. येणारे निश्चितच चेंडू असतील 3 आणि या 3 चेंडूमध्ये निश्चितच चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल शेखर आणि मंदार या 2 फलंदाजांना. सुरेख असा चेंडू, बॅटची बाहेरची कडा घेतोय, चेंडू जातो तो निश्चितच घोषित स्वरूपामध्ये. एकेरी धाव ही ओमकार चौके संघाला
धावसंख्या पोहोचते 39. 39 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात येणारे या डावातील शेवटचे दोन चेंडू आणि सामना करतोय तो अर्थात शेखर प्रभू नावाचा फलंदाज हा स्ट्राईकच्या दिशेनं. निश्चितच दिनेश गावडेने एक चांगल्या दर्जाची फलंदाजी केली आपल्या संघासाठी. 2 षटकार 2 चौकार साईनं 12 चेंडूमध्ये 25 धावांनी नटलेली सजलेली फलंदाजी ही आपण पाहिली दिनेश गावडेची. गोलंदाज सज्ज होतोय जितेंद्र देऊलकर. षटकातील 5वा चेंडू यावेळी मात्र सुरेख असा फटका पाहायला मिळतोय शेखर कडून. जोपर्यंत चेंडूवर सुरेख प्रकारचे क्षेत्ररक्षण केले जाते तोपर्यंत एक धाव ही धावपलकावर 40 धावावर पोहोचतोय तो अर्थात ओमकार क्रिकेट संघ चौके. दोन गड्यांच्या मोबदल्यात या डावाची सांगता करणारा शेवटचा चेंडू असेल तो गोलंदाज जितेंद्र देऊलकर. त्याच्या समोर मॅन फ्रॉम चौके मंदार गावडे आपल्याला स्ट्राईकवर दिसतोय. निश्चितच एक आश्वासक अशी धावसंख्या म्हणता येईल या मैदानाचा जर विचार केला तर. निश्चितच ओमकार क्रिकेट संघ चौके या षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू गोलंदाज जितेंद्र. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा भरकटणारा चेंडू दिशाहीन चेंडू गोलंदाज जितेंद्र देऊलकर यांचा. एक बोनस स्वरूपाची धाव कशाने येऊ दे, बॅटने येऊ दे किंवा अवंतर स्वरूपाचे येऊ दे, ओमकार चौके संघाला धावांची अत्यंत आवश्यकता आहे आणि तीच बोनस स्वरूपाची धाव मिळताना दिसते ती ओमकार संघाला. धावसंख्या 41 धावा धावपलकावर दोन गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू असेल या डावातील. यावेळी मात्र सुरेख असा अलंग कार्पेटचा फटका मंदारच्या बॅटमधून. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये यावेळी मात्र आर्यन वाक्कर सुरेख असं क्षेत्ररक्षण करतोय. हा देखील सामना महत्वाचा असेल. समृद्धी स्पोर्ट्स चौके वर्सेस मिहिरा स्पोर्ट्स देवली या दोन संघादरम्यान नाणेफेक होते. पाहावं लागेल. एका बाजूला रमेश मराठे कर्णधार म्हणून या सामन्यासाठी, त्याचप्रमाणे निखिल परब असे दोन अनुभवी पंच पाहायला मिळत आहेत. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. मिहिरा स्पोर्ट्स देवली संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल घेतोय आणि प्रथम फलंदाजी स्वीकारतोय आणि क्षेत्ररक्षणासाठी प्राचार करतोय समृद्धी स्पोर्ट्स चौके संघाला. ओव्हर टू राजा सामंत सर. हॅलो.
धन्यवाद आबा कोतरेकर। मैदान के ऊपर पहले बल्लेबाजी करते हुए ओमकार 11 चौके टीम ने 43 रन बनवाए हैं। तो जीत हासिल करने के लिए गणेश कृपा 11 देवली टीम को 44 रनों की जरूरत है और उसी 44 रनों का पीछा करने के लिए दो ओपन बल्लेबाज मैदान के ऊपर। बल्लेबाजों का नाम है ओमकार देउलकर और उनके सहयोगी दूसरे ओपन बल्लेबाज जिनका नाम है बबली आंबेडकर बबली आंबेडकर। और पहली ओवर की पहली गेंद लेकर शेखर प्रभु और द विकेट ऑफ स्ट्रिक के ऊपर गेंद थी, लॉन्ग ऑफ के दिशा के ऊपर खेला था, सीधी गेंद बाउंड्री के बाहर निकल जाती 4 रन के लिए, लेकिन यहां पर 2 रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा। 2 रन की सहयोग से बल्लेबाज ने अपना खाता खोला, अपने टीम का खाता खोला है। स्कोर हो चुका है बिना कोई विकेट खोते हुए 2 रन। 44 रनों का पीछा करना है तो यहां पर संयम बरकरार रखकर बल्लेबाजी साबित होनी चाहिए। स्कोर अंपायर के बगल में खेला था, डिक्लेयर की हैसियत से 1 रन का इजाफा। कुल मिलाकर 1 रन की सहयोग से लेग बाइज की हैसियत से 1 रन का इजाफा और कुल मिलाकर 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 3 रन बिना कोई विकेट खोते हुए। स्क्वायर लेग के ऊपर से खेला है, गेंद ट्रैवल कर रही है स्क्वायर लेग दिशा के ऊपर। गेंद खेली थी तभी गेंद के पीछे मोहर लग चुकी थी। ओमकार देउलकर इस प्रतियोगिता के दौरान उन्होंने 56 रन अभी तक निकाले हैं। इतनी बेहतरीन काबिले तारीफ बल्लेबाजी हर मुकाबले के दौरान उन्होंने साबित की है। शेखर प्रभु लेग स्टिक के ऊपर गेंद थी, काफी नीची रही थी, खेलना चाहते थे लॉन्ग ऑफ के दिशा के ऊपर, लेकिन मिड ऑफ के क्षेत्ररक्षक काफी चौकन्ने थे, उन्होंने बेहतरीन गेंद को बैकअप किया। 1 रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 44 रनों का पीछा करते हुए 8 रन बिना कोई विकेट खोते हुए। दूसरे ओपन बल्लेबाज के हैसियत से बबली आंबेडकर। स्कोर लेग अंपायर के बगल में खेला है, 1 रन का इजाफा। बबली ने खुद का खाता खोला है। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 9 रन बिना कोई विकेट खोते हुए। तो जीत हासिल करने के लिए 43 रनों की जरूरत है। 43 रनों की जरूरत है। ऑस्ट्रिक के ऊपर गेंद थी, उठाकर मारने का प्रयास किया, काउ कॉर्नर के दिशा के ऊपर बेहतरीन क्षेत्ररक्षण का दावित्व और यहां पर देखो मैं ओमकार देउलकर इस क्रिकेट जगत के बेहतर क्षेत्ररक्षक के हैसियत से जाने जाते पहचाने जाते हैं और खास करके तारीफ करनी होगी गेंदबाज शेखर प्रभु की। उन्हें मालूम था ओमकार सफल होकर खेलने का प्रयास करेंगे, तो उन्होंने परिवर्तन के दौर के ऊपर गेंद डाली और उसी गेंद के ऊपर खेलने का प्रयास किया, लेकिन टाइमिंग कर नहीं सके। नतीजा आपके सामने, गेंद काउ कॉर्नर की दिशा के ऊपर हवा में चली गई और वहां के क्षेत्ररक्षक ने बेहतर शरीर का संतुलन रखते हुए, निगाहें आखिर तक गेंद के ऊपर चौकन्नी रखते हुए गेंद के नीचे आकर कॉट मुकम्मल किया और पहले विकेट के रूप में बल्लेबाज को खेमे में चलता कर दिया। ओमकार की विकेट का पतन होने के बाद दबाव की स्थिति पैदा हो चुकी है। उसी दबाव की स्थिति से अपने टीम को बाहर लेके जाना है, तो यहां पर दिलेरी और संयम बरकरार रखकर आने वाले बल्लेबाज को बल्लेबाजी का दायित्व निभाना होगा और सहयोग देना होगा बबली आंबेडकर को। बबली आंबेडकर का
नए बल्लेबाज के हैसियत से सुमित गोगावकर। संजय की पहले ओवर की पहली गेंद, टीम की ओर से दूसरे ओवर की पहली गेंद। स्कोरलेग अंपायर के बगल में खेला है, 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 10 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर 43 रनों का पीछा करते हुए। 17 गेंदें शेष, 33 रनों की जरूरत। ऑफ स्टिक के बाहर की गेंद, कॉट होने का संभव, लेकिन भाग्यशाली रहे, एक जीवन दान मिला, नहीं तो दूसरे विकेट के रूप में खेमे में लौटना पड़ता। विकेट कीपर खुद के ऊपर नाराज, क्योंकि एक आसान सा कॉट हो सकता था, लेकिन कोशिश करने के बावजूद भी कामयाबी हासिल कर नहीं सके। विकेट कीपर का नाम है मंदार गावड़े। कितनी बढ़िया गेंदबाजी यहां पर साबित हो रही है, माया जाल में फंसवा दिया। और यहां पर देखो विकेट का पतन, कितनी बढ़िया गेंदबाजी, गेंद के पीछे संयम बरकरार रखा था, कल्पकता भरी गेंदबाजी साबित की थी, और उसी के कारण पूरी तरीके से माया जाल में फंस गए और दूसरे विकेट के रूप में अपने विकेट बहाल किए। आउट होने वाले बल्लेबाज का नाम था सुमित की ओर से काफी उम्मीद की जा रही थी, लेकिन यहां पर उनके पास काबिलियत होने के बावजूद भी बेहतर बल्लेबाजी साबित कर नहीं सके। कभी कभी ऐसी बातें होती रहती है मैदान के भीतर, उसी को क्रिकेट का एक हिस्सा जाना जाता है, पहचाना जाता है। नए बल्लेबाज के हैसियत से विकास गोयकर, जिनकी ओर से काफी उम्मीद की जा रही है, क्योंकि लगातार 2 विकेटों का पतन होने की वजह से दबाव की स्थिति पैदा हो चुकी है। दबाव का चक्रायु भेदना है तो यहां पर संयम बरकरार रखकर बल्लेबाजी करनी होगी। आक्रामक तरीका आजमाया, हवा में चली गई गेंद, स्क्वायरलेग अंपायर के बगल में कॉट होने का संभव था, और यहां पर कोशिश करने के बावजूद भी कॉट में तब्दीली कर नहीं सके। हाथ में आई हुई गेंद ड्रॉप कर बैठे, और उसी के कारण एक जीवनदान मिला बल्लेबाज को, नहीं तो, और उसी के कारण दिक्कत हो रही है। नहीं तो यहां पर जो शॉट खेली थी सीधी मिड विकेट की तरफ चली जाती है और 2 रन आसानी के साथ पूरे हो सकते थे, लेकिन आउटफील्ड बेहतर ना होने की वजह से 1 रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा, और उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 43 रनों का पीछा करते हुए 14 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। अभी आखिरी 2 ओवर की 12 गेंदें शेष, और उन्हीं 12 गेंदों के ऊपर जीत हासिल करने के लिए गणेश कृपा 11 देवली टीम को 29 रनों की जरूरत है। बड़ी मात्रा में दर्शक दोपहर के वक्त के दौरान क्रिकेट का मुजाहरा देखने के लिए मैदान के ऊपर मौजूद। दर्शक चाहते हैं कि आखिरी ओवर की आखिरी गेंद तक एक नफा तुला कांटे का मुकाबला साबित हो सके, और कांटे का मुकाबला मैदान के भीतर उभर के बाहर निकलता है तो दर्शकों का देखने का तरीका कुछ और रहता है। 2 बेहतर चोटी के टीमों के बीच में मुकाबला खेला जाता है तो भाकित करना गलत बात साबित हो सकती है कमेंटेटर के हैसियत से, क्योंकि आखिरी ओवर की आखिरी गेंद जब तक डाली नहीं जा सकती, क्रिकेट के बारे में भाकित करना गलत बात साबित हो सकती है, चाहे लेदर क्रिकेट हो चाहे टेनिस क्रिकेट हो। आक्रामक तरीका आजमाया है लॉन्ग ऑफ के दिशा के ऊपर, क्षेत्ररक्षक ने आखिर तक कोशिश की लेकिन कामयाबी हासिल की जरूरत। मिड विकेट के ऊपर से खेलना चाहते थे, शॉट मिड विकेट के क्षेत्ररक्षक बैकअप करना पसंद कर रहे थे, मिस फील्ड कर बैठे। तब तक काउ कॉर्नर के क्षेत्ररक्षक ने आकर गेंद को बैकअप किया, तब तक 2 रन भागकर पूरे किए। कुल मिलाकर 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 22 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। अभी जीत हासिल करने के लिए 21 रनों की जरूरत है और गेंदें बची है 10 गेंदों के ऊपर 21 रनों की बात मायने रखती है। डिप मिड विकेट की तरफ गेंद हवा में चली गई, गेंद के नीचे क्षेत्ररक्षक बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व निभाया और कॉट आउट के रूप में
बल्लेबाज को मैदान के बाहर चलता कर दिया। टॉ कॉर्नर की दिशा के ऊपर हवा में गेंद ट्रैवल कर रही है। कितना बढ़िया क्षेत्ररक्षण का दावित्व। कॉटआउट के रूप में बल्लेबाज खेमे में लौटता हुआ। बातों बातों में यहां पर तीसरे ओवर का खेल पूरा हो चुका है और 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 4 विकेट के नुकसान के ऊपर 43 रनों का पीछा करते हुए गणेश कृपा 11 देवली टीम का स्कोर हो चुका है 25 रन। हासिल करने के लिए गणेश कृपा 11 देवली टीम को 18 रनों की बात मायने रखती है। 6 चेंडू आणि 18 धावा। और गेंदबाज की हैसियत से कप्तान की जिम्मेदारी लेकर दिनेश कावड़े कमेंट्री कक्ष की तरफ से चले और द विकेट। दिनेश की गेंद उठाकर मारा है, मिड विकेट क्षेत्र के ऊपर गेंद ट्रैवल कर रही है और यहां पर देखो क्षेत्ररक्षक ने आखिर तक कोशिश की थी। जो फैसला अंपायर देंगे वही फैसला अंतिम माना जाएगा। पंच जो निर्णय देतील तो अंतिम असणार आहे, कारण त्या ठिकाणी षटकारात रूपांतर झाले की क्षेत्ररक्षकांनी चेंडू सीमारेषेच्या समीप अडवलाय। याचं भाकीत करणं चुकीचं ठरू शकतं। म्हणूनच क्रिकेट रसिकांना आणि दोन्ही संघातील खेळाडूंच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो, जो निर्णय पंच देतील तो अंतिम असणार आहे। पंचांनी धावा घोषित करायच्या आहेत। धन्यवाद। तो अंपायर ने 1 रन घोषित किए। स्कोर हो चुका है 26 रन। अभी जीत हासिल करने के लिए 17 रनों की जरूरत। कितनी बढ़िया गेंद थी, खेलना चाहा था लेकिन फुटवर्क कर नहीं सके। सीधी गेंद फॉलो थ्रू में बैकअप की।
जीत हासिल करने के लिए गणेश कृपा 11 देवली टीम को 17 रनों की जरूरत है। 4 चेंडू आणि 17 धावा। दिनेश कावड़े हेलो सर। टेनिस क्रिकेट जगत के बेहतर गेंदबाज की हैसियत से जाने जाते हैं। इस प्रतियोगिता के दौरान अभी तक काबिल तारीफ कल्पकता भरी गेंदबाजी हर मुकाबले के दौरान उन्होंने साबित की है। फिर एक मतोबा चले, काउ कॉर्नर के ऊपर से खेला है, क्षेत्ररक्षक मौजूद है, कोशिश जारी थी लेकिन उनके पहुंच के बाहर सीधी गेंद रॉकेट की तरह सीधे बॉल। 32 रन 5 विकेट के नुकसान के ऊपर 43 रनों का पीछा करना है। अभी गेंदें बची है आखिरी ओवर की 3 गेंदें और उन्हीं 3 गेंदों के ऊपर जीत हासिल करने के लिए 11 रनों की बात मायने रखती है। 3 चेंडू 11 धावा। आखिरी ओवर की 3 गेंदें शेष और उन्हीं 3 गेंदों के ऊपर 11 रनों की बात मायने रखती है गणेश कृपा 11 देवली टीम को जीत हासिल करने के लिए। 3 चेंडू 11 धावा। पूरा तजुर्बा दांव पर लगाते हुए गेंदबाजी का दावित्व निभाना होगा दिनेश गावड़े को। ऑफ स्टिक के बाहर की गेंद खेलना चाहते थे, काउ कॉर्नर के क्षेत्ररक्षक आकर बैकअप करना पसंद करते, तब तक 1 रन की पूंजी। आखिरी ओवर की 2 गेंदें शेष और उन्हीं 2 गेंदों के ऊपर जीत हासिल करने के लिए गणेश आखिरी ओवर की 2 गेंदें शेष और उन्हीं 2 गेंदों के ऊपर 9 रनों की जरूरत। उठाकर मारने का प्रयास किया, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। गेंद विकेटकीपर के दस्तानों पे चली गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। अभी आखिरी ओवर की आखिरी गेंद शेष और उन्हीं आखिरी गेंद के ऊपर गणेश कृपा 11 देवली टीम को 9 रनों की बात मायने रखती है जीत हासिल करने के लिए। दिनेश कावड़े रफ्तार के साथ चले, उठाकर मारने का प्रयास किया और यहां पर देखो क्लिंग बोल्ड होकर खेमे में लौटना पड़ा। 6ठे विकेट का पतन और आखिरकार यहां पर 9 रनों की सहयोग से गणेश कृपा 11 देवली टीम ने जीत के ऊपर मोहर लगा दी। उसी का पूरा श्रेय मैं गेंदबाजों को देना चाहूंगा, गेंदबाजों के साथ साथ क्षेत्ररक्षकों को देना चाहूंगा, क्योंकि बेहतर गेंदबाजी